शिक्षकांसाठी मोठी आणि एक दिलासादायक बातमी आहे. अखेर निवडणूक आयोगाने माघार घेतली आहे. आता शिक्षकांना BLOचे काम पूर्ण वेळ करावे लागणार नाही. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर काय बदल झाले आहेत आणि आता शिक्षकांना नेमके कोणते नियम हे लागू होणार आहेत, चला आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाचा निर्णय समोर आला. तो म्हणजे काय, तर विधानसभा मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामाचा ताण पडला होता. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शिक्षकांना पूर्णवेळ BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन कसे करायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी आवाज उठवत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने सुधारित आदेश जारी केले आहेत. नेमके काय आदेश जारी केलेत, तर शिक्षकांना पूर्ण वेळ BLOचे काम करायची गरज नाही. शाळेतील अध्यापनाचे काम पूर्ण झाल्यानंतरच BLOची जबाबदारीही पार पाडायची आहे. सुट्टीच्या दिवशीही आवश्यकतेनुसार BLOचे काम करावे लागेल. शिक्षकांच्या शिक्षण तासिका कमी आणि सलग ठेवण्याचे निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आले. BLOची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना इतर शिक्षकांनी सहकार्य करावे असे आदेश यावेळी देण्यात आले. राज्याचे उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्टपणे सूचना दिल्यात. मतदार यादीचं काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक असले तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यावर विशेष भर देण्यात आला. हा निर्णय शिक्षकांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. मात्र सुट्टीच्या दिवशी काम करावे लागणार असल्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते हे पाहणे महत्वाचे ठरते. तुम्हाला हा निर्णय खरंच योग्य वाटतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षण विषयक ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.